लोक तुम्हाला चिल्लर का समजतात? नेमकं चुकतं कुठे हे आज आपण जाणून घेऊया. नमस्कार मित्रांनो, आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत जे आपल्या प्रती अनेकांना मनात नक्कीच उद्भवलं असेल असा प्रश्न की लोकांनी इतरांकडून आपल्याला सहज कमी लेखलं जातं. म्हणजेच बऱ्याचदा आपल्याला चिल्लर समजलं जातं. हो, अगदीच बरोबर आहे, हे असं अनेकदा होतं. याच्या उलट अगदी उलट असतं की नेमकं मोठेपणाने जगणं म्हणजे काय, ज्यामुळे आपल्याला लोक सिरियसली घेतील, आपल्या मताला महत्त्व देतील. हा महत्त्वाचा प्रश्न आहे. खरंच आपल्याकडे याबद्दल विचार करायला लावणारे अनेक असे मुद्दे आहेत एका स्रोतातून घेतलेले. अच्छा, म्हणजेच हे सगळे आपण जाणून घेणार आहोत. मोठेपणाने जगण्याची कला, संकल्पनेभोवती फिरतात जे आपण जे काही करतो त्यावर उपाय आपण पाहणार आहोत या व्हिडिओच्या मार्फत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका, त्यामुळे बरेच आपण व्यावहारिक ज्ञान यातून जाणून घेणार आहोत. अगदी चला तर मग सविस्तर पाहूया. मुद्दे म्हणजे लोकांच्या मनात आपली किंमत का कमी होते, ते नक्की काय कारण असू शकतं आणि त्यावर आपण नेमकं काय करू शकतो. हो, स्वतःची किंमत जर वाढवायची असेल तर काय करता येईल हे आपण समजून घेणार आहोत. त्यामुळे उलगडून पाहूयात. हे सगळं तर आपल्या स्रोतासमोर पाहिलंच जातं. आणि महत्त्वाचं कारण म्हणजे फालतूपणा. फालतूपणा म्हणजे नेमकं काय, म्हणजे सतत विनोदी, अगदी हलकं फिलकं बोलणं, परिस्थितीचं गांभीर्य न ठेवणं, टिंगलटवाळी करणं. आता गंमत म्हणून ठीक आहे, पण सतत तेच तेच होत असेल तर काय परिणाम होतो. गंभीर प्रसंगी सुद्धा लोक विचार करतात, त्याच्या बोलण्याकडे लक्ष द्यायला नको. हा सतत काही ना काही बडबड करत असतो. याला परिस्थितीचं गांभीर्यच नसतं, याला परिस्थितीची जाणीव नसते. कोणत्या प्रसंगी काय बोलावं याचं भान देखील या व्यक्तीला नसते. त्यामुळे लोक आपल्याला हलक्यात घेतात आणि जेव्हा खरंच आपल्याला खरी परिस्थिती असते, ज्यावेळेस आपल्याला गांभीर्याने बोलण्याची वेळ येते, त्यावेळेस देखील लोक आपल्याकडे दुर्लक्षच करतात. आणि मग आपल्याला होणारा त्रास म्हणजेच आपण म्हणतो की लोक आपल्याला हलक्यात घेतात, आपल्याला चिल्लर समजतात. तर अशा या बोलण्याकडे दुर्लक्ष लोक मग करतात. विचार करा, ऑफिसमध्ये महत्त्वाची मीटिंग सुरू असेल, गंभीर चर्चा सुरू आहे आणि कोणीतरी सतत जोक मारतोय. अगदी मग त्यांच्याकडे कोण लक्ष देणार नाही का? हो ना, तुम्ही अगदीच बरोबर मुद्दा मांडला आहे. गंमत अशी आहे की विनोदबुद्धी म्हणजे त्याचा अतिरेक किंवा चुकीच्या वेळी वापर करणं, आपल्या विश्वासात धक्का लावणं. म्हणजेच मानसशास्त्र नेमकं काय सांगतं पहा, की लोक नकळतपणे माणसांना त्यांच्या वागण्यावरून कपात किंवा टाकतात. तो सतत हलकेपणा दाखवतो, त्याला जे काही मनोरंजन करणारा म्हणून बघतात. पण जेव्हा जबाबदारीची वेळ येते किंवा गंभीर निर्णयाची हो, तेव्हा मात्र त्याला सक्षम किंवा विश्वासू मानले जात नाही, त्यावर विश्वास टाकला जात नाही. कुठे थांबायचं हे देखील कळणं महत्त्वाचंच आहे ना. गंभीरता आणि विनोद यातलं समतोल राखता आला पाहिजे. हवा म्हणजे वेळेचं नियोजन. आता दुसरा मुद्दा बघूया, तो म्हणजे दुसरं कारण दिले आहे ते म्हणजे जबाबदारी टाळणं. हे पण खूप कॉमन आहे बरं का. हो ना, म्हणजे दिलेलं काम वेळेवर पूर्ण न करणं, करायचं दिलेलं वचन पाळायचंच नाही, कामातून पळ काढायचा आणि मग लोकांच्या मनात एक प्रतिमा तयार होते की या माणसाकडून काही अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे. यावर विसंबून राहू नका, हा धोकादायक आहे, कारण हे थेट तुम्ही करता. विश्वासार्हते, कोणावरही कोणाचा विश्वासघात करू नका. तेव्हा व्यावसायिक व वैयक्तिक आयुष्यात पण त्याची किंमत कमी होते. लोक विचार करतात, यांनी काही सांगितलं तर ते होणारच नाही म्हणून. यातून फक्त कामाचं नुकसान होत नाही, तर नातेसंबंधांवर देखील परिणाम होतो. त्यामुळे जबाबदारी घेणं म्हणजे फक्त काम पूर्ण करणं नाही, तर ते तुमच्या मॅच्युरिटी प्रमाणचं प्रतीक आहे. अगदी तुमच्या वचनबद्धतेचं, क्षमतेचं प्रतीक आहे. ही व्यक्ती जबाबदारी घेते, तिच्यावर लोक जास्त विश्वास ठेवतात, तिला गांभीर्याने घेतात. हे खरे आहे बरं का. जबाबदारी गेली की विश्वासार्ह गेलाच. आता तिसरा मुद्दा म्हणजे जो मला वाटतो की लोकांना रिलेट करेल, किरकोळ गोष्टीवरून भांडण. हो, अगदीच खरं आहे. हे आपल्या स्रोताचं उदाहरण, अगदीच 10-20 रुपयांवरून काही लोकांना छोट्या छोट्या गोष्टींवरून सतत वादविवाद करण्याची किंवा बरोबर असा हट्ट धरणं की वागण्यामुळे ही लोक कमी लेखू शकतात. काय वाटतं तुम्हाला, हे वागणं खरं आहे का? व्यक्तीच्या दृष्टिकोनाची मर्यादा दाखवतं हे. अच्छा, म्हणजे बघा, जेव्हा कोणी सतत क्षुल्लक गोष्टीत अडकून राहतं ना, तेव्हा इतरांना काय वाटतं की या व्यक्तीकडे मोठी स्वप्नच नाहीत का, किंवा व्यापक विचार करण्याची क्षमताच नाही का? त्यांची एनर्जी सगळीच वाया जाते या गोष्टीमध्येच. की ऊर्जा, लक्ष सगळं काही किरकोळ मतभेद किंवा वादांमध्येच खर्च होतो. मानसशास्त्रीयदृष्ट्या हे बघितलं तर अशा व्यक्ती झिरो सम गेममध्ये अडकलेलेच असतात. म्हणजे त्यांना वाटतं की दुसऱ्यांच्या हरण्यातच आपला विजय आहे. या उलट ज्या काही मोठी माणसं असतात
ते विनविन विचार करतात. छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून ते मोठ्या ध्येयापर्यंत लक्ष केंद्रित करतात आणि त्याबरोबर चालतात. किरकोळ गोष्टीत अडकणारी व्यक्ती कधीच प्रभावशाली किंवा आदरणीय बनत नाही. म्हणजेच आपण आपले लक्ष कुठे आहे हे ठरवलं पाहिजे. मोठेपण ठरतं त्याहून. आता चौथा मुद्दा म्हणजे कदाचित या सगळ्याच्या मुळाशीच असेल. तो कोणता? तो म्हणजे जेव्हा आपण स्वतःला कमी लेखतो. हो, हे अगदी खूप महत्त्वाचं आहे बरं का. आपण जर आपल्या स्वतःला क्षमतेवर, विचारांवर विश्वास ठेवत नसू तर इतरांकडून आपण अपेक्षा कशी करणार? गंमत अशी आहे की आपली स्वतःबद्दलची जी प्रतिमा असते ना, ती सेल्फ इमेज, ती आपण स्वतः आपल्याला जपता आली पाहिजे. देहबोलीतून बाहेर पडत असते. कळत नकळत आपले लोक संकेत पकडतात आणि आपल्याबद्दल मतं देखील बनवतात. जर तुम्ही बोलण्यात ठाम नसाल, तुमच्या निर्णयावर तुम्ही शंका घेत असाल किंवा सतत स्वतःला इतरांपेक्षा कमी समजत असाल तर ते लोक तुम्हाला ओळखतात. आत्मविश्वासाचा अभाव हा इतरांपेक्षा वेगळा संदेश देतो की मला गांभीर्याने न घेण्यासाठी. त्यामुळे इतरांनी आपल्याला गांभीर्याने घ्यावं असं जर वाटत असेल तर सुरुवात स्वतःपासून करायला हवी. स्वतःला महत्त्व द्यायला हवं. स्वतःची किंमत ओळखायला हवी. तर ही झाली काही कारणं आहेत जी आपल्याला चिल्लर समजतात लोक त्याची. मग आपण यातून बाहेर कसं पडायचं त्यावर उपाय देखील जाणून घेणं गरजेचं आहे. मग याबद्दल उपाय जाणून घेऊया. आपल्या श्रोत्यांमध्ये पहिला उपाय जो आहे तो म्हणजे बोलण्यात गंभीरता आणणं गरजेचं आहे. गंभीर चेहरा ठेवायचा नाही. तर चेहरा म्हणजे पाडूनही राहायचं नाही, पण महत्त्वाच्या वेळी योग्य ठिकाणी मुद्द्याला धरून आणि वजनदारपणे बोलणं गरजेचं आहे. अनावश्यक विनोदी किंवा फालतूपणा टाळायचा. अगदीच बरोबर. बोलण्यात गंभीरता आणणं म्हणजे काय? तर विचारपूर्वक बोलणं, आपले शब्द निवडताना काळजी घेणं, कमी पण नेमकं बोलणं, आपल्या आवाजातला आत्मविश्वास, स्पष्टता हे देखील महत्त्वाचं आहे. हो, जेव्हा तुम्ही महत्त्वाच्या विषयावर बोलता तेव्हा तुमची देहबोली देखील, तुमचा आवाज, तुमचे शब्द यात एक ताळमेळ असा हवाच. त्यांनी बोलण्याचं वजन येतं. बरोबर ना? लोकांना वाटतं की ही व्यक्ती विचार करून बोलते, उगाच बडबड करत नाही. पुन्हा तेच हसणं, खिदळणं बंद नाही करायचं बरं का. ती एक वेगळी जागा कोणती आणि गंभीर चेहऱ्याची जागा ओळखायला शिका. म्हणजे बोलण्यातला जो समतोल आहे तो राखता आला पाहिजे. विचारपूर्वकता महत्त्वाचा म्हणजे दुसरा उपाय थेट दुसऱ्या कारणाशी जोडलेला आहे. जबाबदारी स्वीकारणं. अगदी जी कारण उलट आहे ते केलं की उपाय मिळालाच. दिलेले काम, मग ते छोटं असो किंवा मोठं, ते वेळेत नीट पूर्ण करणं आणि आपल्या शब्दाला जागणं, वचन पाळणं हे किती महत्त्वाचं आहे. हे केवळ महत्त्वाचं नाही बरं का, हे तुमच्या कॅरेक्टरचा पाया आहे. जबाबदारी स्वीकारल्याने फक्त विश्वासार्ह पूर्ण होत नाही तर लोक तुमच्यावर अवलंबून राहायला लागतात. हो, जेव्हा लोक तुमच्यावर विश्वास ठेवून अवलंबून राहतात ती तुमच्याबद्दलच्या आदराची पहिली पायरी, सगळ्यात भक्कम पायरी असते. आणि जबाबदारी घेताना चुका होऊ शकतात, अपयश येऊ शकतं, पण महत्त्वाचं काय की तुम्ही त्यातून काय शिकता आणि पुढे कसे जाता. हो, ते पण महत्त्वाचे आहे. चुकांमधून शिकून पुन्हा प्रयत्न करणं हे सुद्धा जबाबदारी स्वीकारण्याचाच भाग आहे आणि ते तुमची चिकाटी आणि प्रामाणिकपणा दाखवतं. लोक अशा व्यक्तींना जास्त आदर करतात. हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे की चुकांमधून शिकून पुढे जाणं. आता तिसरा उपाय आपल्या जवळच आहे, सांगितला आहे, तो म्हणजे गुंतवणूक करणे. गुंतवणूक म्हणजे पैशांची नाही बरं का, वेळेची, मेहनतीची आणि सतत नवीन नवीन गोष्टी शिकणं, वाचन करणं, आपली स्किल्स वाढवणं, स्वतःला अपडेट ठेवणं, या सगळ्यांचा समावेश आहे यात. अच्छा, तर मग आपण या अशा मोठ्या क्षेत्रात पहिलं तर पाऊल उचलू. गुंतवणूक तुमची मार्केट व्हॅल्यू पाहिजे, ती वाढवतेच. मग ते कामाच्या ठिकाणी, समाजात ज्ञान किंवा कौशल्य तुम्हाला इतरांपेक्षा वेगळं ठरवतात. बरोबर ना? तुमच्याकडे जास्त माहिती असते किंवा एखादं विशेष कौशल्य असतं किंवा एखाद्या विषयात तुम्ही एक्सपर्ट असता. हो, तेव्हा लोक तुम्हाला सल्ल्यासाठी, मदतीसाठी तुमच्याकडे येतात देखील. तुमचं मत विचारलं जातं. बरोबर, इतकंच नाही तर स्वतःवर गुंतवणूक केल्याने आपला आत्मविश्वास पण वाढतो आणि तो आपल्या वागण्या बोलण्यातून दिसतो, लोकांना प्रभावित करतो. आणि गुंतवणूक फक्त पैशांची नसते, कामाच्या कौशल्यापुरती. बरोबर, अगदीच नाही तर संवाद कौशल्य, भावनिक बुद्धिमत्ता, वेळेचं व्यवस्थापन शिकणं, हे सगळं स्वतःवरची गुंतवणूकच तर आहे. म्हणजे स्वतःला अधिक सक्षम बनवणं हा एक महत्त्वाचा उपाय आहे. आता चौथा मुद्दा म्हणजे तो वेगळा आहे, आदर देण्याचा. श्रोतांकडून इतरांना आदर देणं महत्त्वाचं आहे. नम्रपणे बोलणं, लेखणं हे देखील महत्त्वाचं आहे. आपल्याला आधार मिळतो. हो, याच तर क्रमाने हा विचार करा कसा वाटतो. हा विचार अगदी मूलभूत आहे आणि खूप महत्त्वाचा देखील आहे. आदर ही एक कॅमेटपला एक प्रोसेस आहे. हा जे देवाणघेवाण. बरोबरच, तुम्ही इतरांना जसं वागवतात तशीच वागणूक तुम्हाला परत मिळण्याची शक्यता जास्तच असते.
जेव्हा तुम्ही इतरांच्या मतांचा आदर करता, वेळेचा, त्यांच्या भावनांचा आदर करता, तेव्हा नकळतपणे तुम्ही तुमच्याबद्दलची चांगली प्रतिमा तयार करता. अगदी आणि नम्र म्हणजेच लाचारी नव्हे, नाही, अजिबातच नाही. नम्रता म्हणजे समोरच्या व्यक्तीला आणि तिच्या अस्तित्वाला महत्त्व देणं. जेव्हा तुम्ही इतरांना कमी लेखता तेव्हा टिंगल करता नाही, तेव्हा लोक तुम्हाला सुरक्षित, समजूतदार व्यक्ती म्हणून पाहतात आणि अशा व्यक्तीचा आदर केला जातोच. हो, इतरांना आदर देणं म्हणजे स्वतःचा आदर वाढवणं मस्तच. आणि आपण पुढचा उपाय म्हणजे असं जाणून घेणार आहोत की आदर म्हणजे कोणाचा करावा. ज्या व्यक्ती आपल्या भावनांची कदर ठेवतात, ज्या व्यक्ती आपल्याला समजून घेतात, अशा व्यक्तींचा आदर ठेवणे हे देखील आपलं प्रथम कर्तव्य आहे, प्रथम प्रायोरिटी असायला हवी. ज्या व्यक्ती आपल्या जीवनामध्ये मोलाचं स्थान ठेवतात, अशा व्यक्तींचा आदर करणं, अशा व्यक्तींची टिंगल चौकशी न करणं हे देखील आपली प्रथम प्रायोरिटी असायला हवी. आपल्या जीवनामध्ये आपण ज्या गोष्टी करतो त्या गोष्टींचा समतोल राखणं, इतरांचा आदर ठेवणं, मोठ्यांचा आदर करणं आणि प्रामाणिक राहणं, स्वतःशी प्रामाणिक राहणं ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. नाहीतर समोर बोलणं आणि मागे वेगळं बोलणं यात खूप काही फरक जाणवतो. आणि पाचवा मुद्दा म्हणजे मला वाटतं की हा खूप असा क्षमतेचा गाभा आहे. जास्त गोष्टींचा विचार करणं, छोट्या छोट्या गोष्टीत, किरकोळ गोष्टींमध्ये गुंतवून राहणं, वादांमध्ये किंवा नकारात्मकतेमध्ये अडकून राहणं. आपलं आयुष्य अधिक चांगलं कसं बनवता येईल, आपली ध्येय कशी गाठता येतील, आपण अधिक आपलं योगदान कसं देऊ शकतो चांगल्या गोष्टींकडे लक्ष केंद्रित करणं. महत्त्वाचा प्रश्न हा उभा राहतो की तुमचं फोकस कुठे आहे, तुमची मानसिक ऊर्जा तुम्ही कुठे खर्च करता, छोट्या गोष्टींवर की मोठ्या ध्येयांवर, बरोबर ना? की तुम्ही तुमचा दृष्टिकोन मोठा करता तेव्हा छोट्या गोष्टी या आपोआप कमी होतात. अपमान, मतभेद हे तुम्हाला कमी त्रासदायक वाटू लागतात. तुमची सहनशक्ती वाढते, तुम्ही भावनिकदृष्ट्या त्यात अडकत नाही. हे फक्त तुमच्या मानसिक शांततेसाठी चांगलं नाही, तर तुमच्या आजूबाजूच्या लोकांनाही जाणवतं की त्यांना दिसतं की ही व्यक्ती छोट्या छोट्या गोष्टींमध्ये अडकणारी नाही, हिचा विचार मोठा आहे, ही जीवनामध्ये काहीतरी साध्य करणार आहे. अशा मोठ्या विचारांच्या लोकांनाच नेहमी आदराने पाहतात, त्यांचा सल्ला घेतात, त्यांच्याकडून प्रेरणा घेतात. ही खूप मोठी गोष्ट आहे. उपाय ऐकून आता आपण अशी काही बाजू जाणून घेणार आहोत. जे पहिलं म्हणजे उदाहरण ऑफिसमधलं आहे. म्हणजेच एखाद्या टीममध्ये पहिली व्यक्ती सतत कामात कुरबुरी काढते, लोकांबद्दल मागे बोलते, छोट्या गोष्टींवरून वाद घालते आणि काम कधीच वेळेवर करत नाही. अशा व्यक्ती शांतपणे, आपलं काही व्यक्ती असतात त्या शांतपणे काम करतात, कोणाच्या भानगडीत पडत नाही, कोणाचा मुद्दा जाणून घ्यायचा प्रयत्न करत नाही. आता होत तर असंच आहे की पहिल्या व्यक्तीला लोक टाळतात, तिच्याबद्दल तिला चिल्लर समजतात आणि दुसरी जी नॉन सिरियस अशी कमकुवत बाजू त्या व्यक्तीला तिला मात्र सगळे काही प्रोफेशनल आणि आदरणीय समजतात. आणि गंमत म्हणजे दोघांची पदं किंवा अनुभव हा सारखाच असू शकतो, पण फक्त वागणुकीमुळे, स्वभावामुळे, हे केवळ वागणुकीमुळे मिळणारा वागणुकीत आदर आणि अपमान असं या दोन गोष्टी असतात, ज्या उदाहरणार्थ अगदी परफेक्ट आहे. म्हणून यातून काय दिसतं तर तुमची रोजची वागणूक, तुमच्या सवयी, कामापुरती निष्ठा, इतरांच्या वागण्याची पद्धत या सगळ्याच तर गोष्टी मिळून तुमची प्रतिमा तयार करतात. अगदी गांभीर्याने, जबाबदारीने कामावर लक्ष केंद्रित करणं, व्यावसायिकता या गुणांमुळे दुसऱ्या व्यक्तीला आपोआप पदरात पडते आणि पहिल्या व्यक्तीच्या वागण्यातले जे काही नकारात्मक पैलू, वाद घालणं, कामात हलगर्जीपणा, निगेटिव्हिटी यामुळे तिची जी किंमत कमी होते ना, ती तिच्या दुसऱ्या चांगल्या व्यक्तीसाठी तिचे गुण असेही चांगलेच असतात, तरीही बरोबर ध्येय वैयक्तिक आहे. राम आणि श्याम दोन असे मित्र, लहानपणापासूनचे मित्र असतात. पहा, रामचा स्वभाव कसा तर प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींवरून चिडचिड करणं, वाद घालणं, हट्ट करणं. उदाहरण दाखल म्हणजे अगदी हॉस्पिटलमध्ये बिलावरून वेटरशी भांडणं किंवा मित्रांमध्ये कोणी काय बोललं हे लगेच. याउलट श्याम तो अगदी शांत असतो, विचार करतो की ही गोष्ट भांडणे किंवा महत्त्वाची आहे का. तो मोठा विचार करतो, संबंध जपण्यावर भर देतो. मग तो पुढे काय होतं असं की काही वर्षांनी श्याम समाजामध्ये, मित्रमंडळीमध्ये एक समजूतदार आणि आदरणीय व्यक्ती म्हणून ओळखला जातो. लोक त्याचं मत विचारात घेतात आणि रामला मात्र लोक आजही चिल्लर म्हणूनच ओळखतात, कारण त्याचा दृष्टिकोन, त्याची वागणूक अजूनही तशीच आहे. हे उदाहरण खूप महत्त्वाचं आहे बरं का. आपल्या स्वतःच्या मुलांना देखील ऐकवा. लॉंग टर्म इफेक्ट्सवर वागणारं, जे लहान वाटणारं या सवयी लावतो ना, त्या प्रकारे आपण वागतो. त्याचा परिणाम म्हणजेच कदाचित लगेच दिसत नाही, पण काही वर्षांनी तो अगदी योग्यरित्या वागत राहिल्याने तो दिसतो. रामच्या बाबतीत त्याची जी काही चिडचिड करण्याची, वाद घालण्याची सवय त्याची ओळख बनली आहे ना, श्यामच्या बाबतीत त्याचा समजूतदारपणाच
मोठा विचार करण्याची वृत्ती त्याची ओळख बनली आहे. त्यामुळे आपल्या सवयी आणि आपल्या दृष्टिकोन हे फक्त तात्पुरते नसतात, तर ते आपलं ध्येय, भविष्यातलं सामाजिक स्थान आणि प्रतिष्ठा घडवतात. जे आपल्या आजच्या सवयी असतात ना, त्या उद्याचं स्थान ठरतात. मग आता मुख्य म्हणजे प्रश्न येतो की हे सगळं ऐकून जर एखाद्याला वाटलं की अरे माझ्यात पण यातल्या अनेक गोष्टी आहेत, मग बदल कसा करायचा? हो, सगळं बदलणं शक्य असतं. आपल्या स्रोतामध्ये यावर काही सोप्या गोष्टी सुचवल्या आहेत. जसं की रोज रात्री झोपण्यापूर्वी फक्त 2 मिनिटं स्वतःला विचारा. काय विचारायचं की आज मी दिवसभरात लोकांशी कसं वागलो, माझं बोलणं, माझं कुठे चुकलं आहे, हलकं वाटलं का, कुठे वाद घातला का, कुठे जबाबदारी टाळली. आत्मपरीक्षण, सेल्फ रिफ्लेक्शन बदलायच्या दिशेने पहिलं पाऊल आणि अत्यंत महत्त्वाचं पाऊल म्हणजे आपण नेमकं कसे वागतो, काय बोलतो याच्याबद्दल विचार करणं. ओव्हर थिंकिंग नाही बरं का. आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नकारात्मक सवयींची जाणीव नसते. इतरांच्या प्रतिक्रियांमधून किंवा अशा आत्मपरीक्षांमधून तेव्हा बदलाची खरी सुरुवात होते. ही सहजता आली ती आपण आपल्या वागणुकीवर नियंत्रण ठेवू शकतो. आणि ही सहजता आपल्याला एकदम मोठा बदल करण्याऐवजी लहान बदल सवयींपासून सुरुवात करायची आहे बरं का. स्टेप्स, हो, जसं आपल्या स्रोतामध्ये छोट्या गोष्टींवरून वाद घालणं जाणीवपूर्वक टाळणं ठरवणं, तसेच ऑफिसमध्ये दिलेल्या एक छोटं कामसुद्धा वेळेच्या आधी पूर्ण करणं चांगली सवय असू शकते. कोणी काय बोलल्यास लगेच रिॲक्ट न करता क्षणभर थांबून विचार करणं. अगदी या लहान सहान गोष्टींमुळे आपण जीवनावर मोठा परिणाम साधतो. अगदी बरोबर, याला ॲटॉमिक किंवा अणुसवय म्हणतात. मोठे बदल घडवायला खूप इच्छाशक्ती लागते आणि ते टिकवणं देखील कठीण असतं. पण रोज छोटासा 1% सकारात्मक बदल करणं हे देखील आपण सातत्याने केलं तर ते शक्य आहे बरं का. उदाहरणार्थ जसं की रोज 10 मिनिटं काहीतरी नवीन वाचणं किंवा आठवड्यातून एकदा तरी वेळेवर पोहोचण्याचा संकल्प करणं. हे छोटे बदल पण ते कालांतराने चक्रवाढ व्याजासारखे वाढतात आणि व्यक्तिमत्वात मोठा बदल घडवतात. हो, महत्त्वाचं आहे, कारण सातत्य आणि संयम, पेशन्स या गोष्टी, हा बदल एका रात्रीत होत नाहीच ना, हे लक्षात ठेवायला हवं. अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपल्या स्रोतात शेवटी मांडलाय तो म्हणजे आपण एकूण व्यक्तिमत्व काय सांगतं याचाही विचार करणं खूप महत्त्वाचं आहे. त्यासोबतच आपले कपडे कसे आहात, आपण कसे राहतो, आपली राहणीमान कसे बोलतो, आपण कसे चालतो, अशा अनेक गोष्टी असतात ज्या नकळतपणे आपली प्रतिमा इतरांसमोर मांडत असतात. हो, हे खरं आहे, याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. निश्चितच तुमचं बाह्यरूप आणि वर्तणूक हे बरंचदा तुमच्या आतल्या स्थितीचं, आत्मविश्वासाचं प्रतिबिंब असतं. लोक तुमच्या बोलण्याकडे लक्ष देण्याआधी तुमच्या दिसण्यावरून, तुमच्या देहबोलीवरून तुमच्याबद्दल एक प्राथमिक मत बनवतात. फर्स्ट इम्प्रेशन ज्याला म्हणतो आपण, व्यवस्थित प्रसन्न कपडे घालणं, ताठ आणि आत्मविश्वासाने चालणं, बोलताना डोळ्यात डोळे घालून बोलणं, पॉझिटिव्ह बॉडी लँग्वेज ठेवणं, या गोष्टींवरच्या गोष्टी, या सिरियसनेस, कॉन्फिडन्स हा आपला संदेश आहे. त्यामुळे मोठेपणानं जगण्याच्या कलेमध्ये आपल्याला एकूण सर्व व्यक्तिमत्व सादरीकरणावर लक्ष देणं देखील गरजेचं आहे. हा एक महत्त्वाचाच भाग आहे. त्यामुळे सगळ्या चर्चेच्या विश्लेषणाचा अर्थपूर्ण काय काढायचा, तर थोडक्यात सांगायचं तर असं की लोक आपल्याला चिल्लर का समजतात याचं कारण बऱ्याचदा आपल्या वागण्यात, सवयींमध्ये आणि दृष्टिकोनात असतं. अगदी फालतूपणा टाळून गरजेपुरतं आणि वजनदार बोलणं, जबाबदारी स्वीकारून त्या वेळेत पूर्ण करणं, छोट्या गोष्टीत न अडकता मोठा विचार करणं, स्वतःवर सतत गुंतवणूक करणं आणि स्वतःचा व इतरांचा आदर करणं, या गोष्टी जर आपण केल्या तर लोक आपल्याला नक्कीच गांभीर्याने घेतील आणि आपला आदर देखील करतील, आपली किंमत ओळखतील. हो, आणि सगळ्यात महत्त्वाचं वाक्य जे या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे ते शेवटी म्हणजे कोणतं तुम्ही स्वतःला जितकं मोठं मनाला जितकेच मोठं तुम्हाला मोठं मानतील. वा, याचा अर्थ म्हणजे अहंकारी होणं नाही बरं का. नाहीतर स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवणं म्हणजे स्वतःची योग्यता ओळखणं आणि त्यानुसार वागणं. सुरुवातीचं म्हणजे स्वतःपासून तुम्ही स्वतःला किंमत देता, किती तुम्हाला किंमत देता, खरंच लोक तुम्हाला किती किंमत देतात हे आधी स्वतःवरून ठरवा. जाता जाता एक प्रश्न मनात येतोय, ऐकणाऱ्यांनी विचार करावा नक्की. प्रश्न की केवळ इतरांनी आपल्याला चिल्लर समजू नये किंवा केवळ आपल्याला गांभीर्याने घ्यावं इतकंच पुरेसं आहे का? तर या पलीकडेही जाऊन आपल्या कामाच्या ठिकाणी, समाजात, आपल्या क्षेत्रात खऱ्या अर्थाने एक महत्त्वपूर्ण, प्रभावी आणि आदरणीय व्यक्ती म्हणून ओळख निर्माण करण्यासाठी आजपासून अशी एक कोणती गोष्टीची छोटीशी पायरी उचलता येईल
ज्याने आपला प्रभाव हळूहळू वाढेल, हा चांगला विचार आहे बरं का. विचार करायला लावणारा याचा विचार नक्कीच करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला नवीन असाल तर थॉट्सच्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हाच अशा सकारात्मक विचारांना घेऊन लवकरच भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.